माझी सगळ्या सोयऱ्यांची गोरगरिबांची अंमलबजावणी द्या आणि मराठा आणि कुणबी एकच या कायदा द्या. मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजालाही राजकारण नाही करायचं, पण आमच्या लेकरांना मोठं केल्याशिवाय मी हटत नाही म्हणजे नाही. मला डॉक्टरने सांगितलंय 6 महिने आराम करा. मायबाप हो, जाता जाता तुम्हाला एक विनंती करून सांगतो, या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ नाही देत. मी आसन नसन मला माहित नाही तुमच्या. माझी जात लय दिवसानं एकत्र झाली, तिला फुटून देऊ नका. आता माझी जात लय दशकानंतर एकत्र झाली. माझ्या जातीच्या लेकराचे काम व्हायला लागले. या पाठीमागच्या आठवड्यात 27 PSI फक्त आरक्षणावर मराठ्यांचे झाले. 2 उपजिल्हाधिकारी झालेत, 2 मुली उपजिल्हाधिकारी झाल्या, 2 मुलं झालेत. 1 ते 2 वर्षात टक्का बघा देशात आणि राज्यात मराठ्यांचा नोकरीतला प्रचंड वाढलेला असणार आहे. आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि सगळे व्यसनापासून लांब जा, दारू पिऊ नका. देशात प्रगत जात म्हणून फक्त नंबर 1 ला मराठ्यांचीच असणार आहे. माझी एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती, माझी तळतळ समजून घ्या. माझ्यावरती प्रचंड संकट आले तरी मी संकट झेललेत. माझ्यावरती आता शेवटचा डाव टाकलाय. माझे परदेशातून सरकारनं संगणक आणलेत. माझे खोटे व्हिडिओ बनायचे हुबेहूब आणि मला बदनाम करायचे. मला माझ्या मायबाप समाजापासून तोडायचा डाव सरकारनं आखलाय. या राज्यात एकाही आई बहिणीचे माझ्या विरोधात तक्रार नाही. इतक्या नीच वृत्तीचे सरकार असू शकतं. देवेंद्र फडणवीसांना शान वाटायला पाहिजे होती. मला त्रास झाला असं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं. सरकार माझं आहे, मला त्रास झाला, पण छातीत ठोकून सांगतो माझ्या राज्यात इमानदार पोरग आहे की ते आंदोलन उभा करतंय. त्यांना स्वाभिमान वाटायला पाहिजे होता. असले नीच चाळे करायला नाही पाहिजे, कारण मला समाजापासून तोडायचा प्रयत्न आहे. तुम्ही काही करा, मी समाजापासून तुटत नाही. समाजाला आरक्षण दिल्याशिवाय हटात सुद्धा नाही.